जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. आणि आज आपल्या अध्याय 7 याला प्रारंभ होतोय. मागच्या आपण अध्याय 6च्या शेवटच्या श्लोकावरच्या ओव्या बघितल्या होत्या, 482 ते 497. त्याच्यामध्ये त्या योग्याचं वर्णन आपण ऐकलं होतं की ते तर भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, तो मीची जाहलो अनुभवे अखंडित. अशी एक सुंदर ओवी येऊन गेली होती. आणि आपण तेव्हा ब्रह्मार्पणम, ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना, या श्लोकाची आपण आठवण केली होती 5व्या अध्यायातल्या. की तो जो योगी असतो त्याला हे सगळं ब्रह्मच कसं झालेलं असतं. एखादा यज्ञ असावा, त्यातला अग्नी म्हणजे ब्रह्म, त्याच्यात हविद्रव्य जे घातल्या जात आहे ते ब्रह्म, त्याच्या ते घालताना जे मंत्र म्हटल्या जातात आहेत ते ब्रह्म, हे करणारा तो ब्रह्म, असं सगळं वर्णन आपण त्या संदर्भात ऐकलं होतं, अभ्यास केला होता. आणि मग शेवटच्या ज्या काही ओव्या होत्या त्या आपण बघितल्या की ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे, बीजची वाहिले, अशी 492 क्रमांकाची ओवी आपण बघितली होती. आणि आपण त्यातनं असं शिकलो होतो की इतकी सुंदर ज्ञानेश्वरी लिहिणारे श्री ज्ञानेश्वर महाराज त्याचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. ते स्वतःला काय म्हणतात? चाडे म्हणतात. त्या चाडेचा अर्थ आपण मागच्याला बघितला होता की बी पेरण्याकरता पाभरीवर जे लाकडाचं पात्र असतं, बिया व्यवस्थित पेरल्या जावं, ते जणू काय ते चाडे मी आहे. आणि निवृत्तीनाथांनी मला हे चाडं बनवून हे सिद्धांतरूपी बीज आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ते पेरतायत. अशी इतकी विनम्र भूमिका ज्ञानेश्वर महाराज आणि एकदा नाही सातत्याने ज्ञानेश्वरीमध्ये घेतात. आणि अशा या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना भले मी बोलून दाखवत नसेल, कारण ते शोभत नाही म्हणून, पण माझ्या अंतःकरणामध्ये जेव्हा केव्हा असा विचार येतो की इतका सुंदर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा मी, इतकं सुंदर ज्ञानेश्वरी बोलणारं मी, हे असं मी हे जे प्रकरण, मी प्रकरण संपत नाही ना, तेव्हा या अशा ओव्या वेगळ्या काढून ठेवायच्या. कशासाठी? आपणच आपल्याला सावध करण्यासाठी. सातत्याने ही आठवण करायची की ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे इतकी भूमिका घेत असतील आणि मी स्वतःला काय समजतो, हे सगळं बोललो होतो आपण मागच्या वेळेला. उजळणी सुरू आहे आपली. त्याच्यासाठी ही ओवी आठवायची. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज आता म्हणतायत की थोडक्यात पुढच्या अध्यायाची ते सुरुवात करून आपल्याला देत आहेत. आणि ते करताना नेहमीप्रमाणे त्यांच्या सुंदर अशा रसाळ भाषेत सांगतायत की शब्द मनाच्या कानाने ऐका, बुद्धीच्या डोळ्यांनी बघा, आणि वक्त्याला चित्त देऊन त्याच्या बदली ते शब्द घ्या. तो एक छान विचार आपण मागच्याला केला होता की वक्ता, व्यक्तिमत्व, वक्तृत्व. वक्ता कोण आहे? बोललो होतो आपण मागच्या वेळेला. काय आहे? कोण आहे? पुरुष आहे, स्त्री आहे, लहान आहे, मोठा आहे, अमेरिकन आहे, भारत. त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या. का माहिती, याच्या पाठीमागे फार विचार आहे. आपल्याला आता वेळ नाही हा सगळं विचार करायला, पण एकच विचार समोर ठेवतो फक्त. श्रद्धा असेल तर समोरचा वक्ता जरी अधिकारी नसेल ना, तरी ऐकणारा तरुण जातो, असं म्हणतात परमार्थ. इतकं महात्म्य आहे कशाचं? वक्तव्याचं. आपलं लक्ष त्याच्याकडे वेधायचं आपल्याला. म्हणून वक्ता महत्वाचा नाहीच आहे, वक्त्याला काढूनच टाका. कारण नाहीतर त्या विचारांमध्ये चित्त अडकतं. त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. वक्त्याबद्दल बरेच विचार आपल्या मनात सुरू असतात, आपण ते दाखवत नाही बोलून पुन्हा, कारण ते शोभत नाही बोललेलं. तसं त्याचं वक्त्याचं एक व्यक्तिमत्व असतं, त्याच्यावरही आपण फार विचार करतो. वक्तृत्वाबद्दल ठीक आहे, या गोष्टी नाही तसं नाही, त्या अनुषंगिक आहेत, पण त्या गौण आहे. महत्व जे आहे ते वक्तव्याला आहे. आणि ते
चित्त द्या तुम्ही त्या वक्त्याला आणि त्या बदली त्याचं वक्तव्य घ्या, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय करतायत, विनवितात आहेत. आणि असं एक छान अंतःकरण वृत्ती समोरच्या श्रोत्याची ते तयार करतायत. कारण आता आणि हे केवळ एक औपचारिकता म्हणून नाही, आपल्या लक्षात येईल की भगवद्गीतेचं तत्वज्ञान हे अत्यंत गहन आहे, अत्यंत कठीण आहे. कधी कधी मी इथे बसून हे बोलतो आहे, ह्याचं मलाच आश्चर्य वाटतं. हे केवळ सद्गुरूंची कृपा आहे. अशक्य आहे नाही तर बोलणं. इतकं गहन तत्वज्ञान ते आहे आणि म्हणून संतांचेच पाय आपल्याला धरावे लागतात. सारखं ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, आचार्य काय म्हणतात, परमपूज्य मंदादी काय म्हणतात, परमपूज्य काका काय म्हणतात, हे बघितल्याशिवाय एक पाऊल पुढे टाकता येत नाही. आणि म्हणून हे केवळ काय म्हणूया त्याला, मी जसं म्हणालो, औपचारिकता नाहीये ही, खरंच चित्त देऊन. कारण मार्मिकता जर निसटली, आणि मी अगदी विचारपूर्वक बोलतोय, कारण आता हा 7व्या अध्यायामध्ये जो आपला प्रवेश होणार आहे, तो ज्या पद्धतीने होणार आहे, त्याच्यातनं आपल्या लक्षात येईल मी जे बोलतोय त्याचं महात्म्य काय आहे. अनेकांना 7वा अध्याय पाठ पण असेल, अनेकांना 6वा अध्याय पण पाठ असेल, पण 6व्या आणि 7वेची संगती कशी आहे, कशी विभागणी केलेली आहे, हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं की अरे, आपल्याला काहीच कळलं नव्हतं, काहीच कळलं नव्हतं. आपण फक्त म्हणजे अर्थ दिलेले असतात मराठीमध्ये, आहेत आपल्या डोळ्यासमोर PDF, पण वाच्यार्थ तरी आपल्याला कळला होता का, हा मोठा प्रश्न आहे. तो लक्ष्यार्थ तर अजून खूप दूर आहे. आणि म्हणून लक्ष देव, लक्षपूर्वक ऐका, असं माऊली आपल्याला विनंती करते. तीच विनंती मी पण तुम्हाला करतो. आणि त्यानंतर आपण एक साधारण 6व्या अध्यायाचा कोणता विषय येऊन गेला, पहिल्या श्लोकापासून तर 47व्या श्लोकापर्यंत, हा विचार आपण मागच्याला केला होता. आणि आज आपण आता अध्याय क्रमांक 7 याच्यात प्रवेश करणार आहोत. कदाचित प्रत्यक्ष ओव्यांना सुरुवात आज होणार पण नाही, वेळेच्या अभावी, मला माहिती नाही. पण आपला प्रवेश मात्र 7व्या अध्यायात निश्चित आपण व्यवस्थित करून घेऊया, जसा आचार्यांना अपेक्षित आहे, जसं संतांना अपेक्षित आहे. मागच्या मी त्याचं सुतोवाच केलं पण होतं की वेद त्रिकांडात्मक आहे, असं आपण बोललो होतो. वेद त्रिकांडात्मक आहे, आपल्याला माहिती आहे. कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड, असं 3 कांड. कांड म्हणजे विभाग, 3 विभाग साधारण वेदाचे आहेत. आणि ह्या वेदांवर आधारित, या वेदांवर बसवलेली सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, आत्ताच म्हटलं आपण सुरुवातीला त्या गीता महात्म्यामध्ये. तर ही भगवद्गीता जी वेदांवर आधारित आहे, वेदांवर बसवलेली आहे, त्यामुळे स्वाभाविकच गीता ही वेदांचं सार म्हणून ती सुद्धा त्रिकांडात्मक आहे. आणि त्याचा असा गोषवारा आपल्याला आचार्यांनी काढून दिलेला आहे. म्हणून मी म्हणालो की संतांचे पाय धरल्याशिवाय आपल्याला हे कळणं शक्यच नाही. त्यामुळे भगवद्गीता की जी वेदांवर आधारित आहे, ती सुद्धा स्वाभाविकच त्रिकांडात्मक आहे. मग हा विषय आत्ता का आला आपल्या बोलण्यामध्ये, तो ह्या करता आला की ही जी 3 कांड आहेत, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, त्यातले पहिले जे 6 अध्याय आहेत, म्हणजे जे आपले अभ्यासून झालेत, ते पहिले 6 अध्याय आता जर आपल्याला जे काही स्मरण, त्या आपण जे काही आतापर्यंत शिकलो त्याचा होतं, त्याचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पहिले 6 अध्याय हे कर्मपर आहेत. ते कर्म निष्ठ आहेत आणि म्हणून ते कर्मकांडाचा भाग आहे, पहिले 6 अध्याय. दुसरा अध्यायाचं तर नावच कर्मयोग आहे. अर्जुनाचे जे प्रश्न, कारण सुरुवातीला अर्जुनाच्या मनामध्ये जो गोंधळ होता, पहिले अर्जुन विषाद योग झाल्यानंतर सांख्य योगाच्या नावाखाली भगवंतांनी सगळं भरभर तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. पण अर्जुनानी
त्याला हवं तेवढं सोयीस्कर रित्या ऐकल्यामुळे त्यांनी जायसे चित्कर म्हणिस्तो मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव असा प्रश्न विचारला भगवंत. आणि पुन्हा वर्ण व्यामिश्रेण व वाक्येन बुद्धी मोह यसी व मे, आणि तदेकम वद निश्चित्य, नक्की काय ते सांग, असा गोंधळ उडवू नको माझ्या बुद्धीचा. मग भगवंतांना सांगायला सुरुवात करावी लागली. काय? दोन प्रकारच्या, काय सांगितलं मी तुला त्या अध्यायात सांगायला सुरुवात केली. लोकेस्मी द्विविधा निष्ठा. भगवंत म्हणाले, अरे मी तुला दोन्ही सांगितलं, तुझं लक्ष कुठे होतं त्याच्याकडे? पण ह्या पद्धतीचं हे सगळं मार्गदर्शन अर्जुनाला काय करायचं आहे. आता अर्जुन, पुन्हा आपण नेहमीच बोलतो, एक प्रतिनिधी आहे. पण कर्माचा उपदेश आहे. आणि कर्म कोण करतो? तर ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी असते, म्हणजे थोडक्यात अहंकार बुद्धी असते, ती जी जोर धरून असते, जो स्वतःला कर्ता समजतो, तोच कर्म करतो. बारकावे म्हणून मी सांगितलं, फार महत्वाचं आहे. अहंकारयुक्त जो स्वतःला कर्ता समजतो आणि म्हणून त्याला भोगता व्हावंच लागतं, नेहमीच आपला नियम, तो कर्म करतो. म्हणजे मग संत कर्म करत नाहीत का? पुढचा प्रश्न लगेच येतो बरं का आपल्या मनामध्ये. आत्ता आपल्याला जायचं नाही तिकडे, पण ते नैष्कर्म्य दशेतलं कर्म आहे तोही विषय भगवद्गीतेचा आहे पुन्हा. पण कर्म कोण करतो? की जो स्वतःला कर्ता समजतो, स्वतःला जो, हा जो अहंकार त्याच्याजवळ कर्तेपणाचा आहे, तो कर्म करतो. परंतु असं जरी असलं तरी त्याला परमार्थही करावासा वाटतो. तेव्हा असा जो कर्ता, असा जो जीव, आता त्याला आपण शब्द वापरायचा सर्वसाधारण, त्याला साधन म्हणून कशाचा उपदेश केला जातो? कर्मयोग. कर्माचे अधिकारी, ती आपण जी विभागणी केलेली आहे ती नेहमीच पाहतो, जवळपास 80%, 80 पेक्षा थोडे जास्तच पण, इतके कर्माचे अधिकारी आहेत. त्यामुळे जीवाला अनुकूल गोष्टी, अनुकूल म्हणजे कोणत्या? परमार्थाला अनुकूल अशा गोष्टी त्या जीवाला ज्या अध्यायांमध्ये सांगितल्या गेल्या, ते हे पहिले 6 अध्याय. म्हणून हे कर्मकांडाचे अध्याय, म्हणून हे पहिलं कांड, 6 अध्यायांचं पहिलं कांड. तिथे कर्माचंच त्याला तिथे प्राधान्य आहे, म्हणून त्याला कर्मकांडाचे अध्याय असं म्हणतात. आता कर्म हे कर्त्यासाठी असतं. आपण आत्ताच पाहिलं, जो स्वतःला कर्ता समजतो, जो अहंकारी आहे, अजूनही मी करता ही भूमिका सुटतच नाही. वर्षानुवर्ष ऐकून सुद्धा आपलंच वर्णन सुरू आहे बरं का. अर्जुनाला नाही लावायचंय, आपल्या स्वतःला लावून घ्यायचंय. म्हणून तिथे जीव शब्द आता आणलेला आहे. माझी परिस्थिती काय होते हा अभ्यास करायचा आपल्याला. इतकं शिकून, इतकं ऐकून, इतका अभ्यास करून, इतकं वाचून, इतकं बोलून सुद्धा माझ्याकडनं अजून कर्तेपणा सुटत नाही. काही वाईट वाटण्याची गरज नाही. कर्माचा अधिकारी म्हणजे काही काही कमी लेखण्याचा विषय नाही. अजून अधिकार प्राप्ती नाही ना पुढची, हा विषय सुरू आहे. त्यामुळे कर्म हे कर्त्यासाठी आहे, जीवासाठी आहे. जो अहंकारी जीव आहे त्याला कर्माचा उपदेश आहे. आणि या जीवाला वेदांतामध्ये त्वम अशी संज्ञा आहे. त्वम. आणि म्हणून पहिले 6 अध्याय हे त्वम पदनिष्ठ असे आहे. काय आहे वेदांताचं महावाक्य? तत् त्वम असी. त्यातला त्वम चा वाच्यार्थ जीव असा आहे. लक्ष्यार्थकडेतून आता आपल्याला जायचं नाहीये, वाच्यार्थपुरती थांबायचं आहे. जीव, उपदेश सुरू आहे. लक्ष्यार्थ त्याचा जो कुटस्थ आहे त्याला उपदेश केला जाऊच शकत नाही. त्यामुळे उपदेश जो करायचा आहे तो, म्हणून जो स्वतःला कर्ता समजतो, अहंकारी समजतो, तो जीव, वाच्यार्थ. आणि म्हणून हे जे पहिले 6 अध्याय आहेत हे त्वम पद याचे अध्याय, त्वंपदनिष्ठ अध्याय, कर्मनिष्ठ अध्याय, कर्मकांडाचे अध्याय, पहिले 6 अध्याय.
आणि आता आपण ज्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत, 7वा अध्याय, तो अर्थातच इथून काय होते, पुढच्या कांडाला सुरुवात होते आहे. आणि त्या कांडाचं नाव आहे उपासना कांड. आता उपासना बघूया आपण. अध्यायाला सुरुवात केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिले 6 अध्याय चं जे कर्मकांड आहे ते त्वंपदनिष्ठ जसं आहे, तसं इथून जी सुरुवात होते आहे ते स्वाभाविकच उपासनाकांड असल्यामुळे तत्पदनिष्ठ हे अध्याय आहेत. 6 ते 7 ते चुकलं 6 नाही 7 ते 12 पुढचे 6 अध्याय हे आता उपासना कांडामध्ये आपला प्रवेश होतोय. म्हणून मी म्हणालो की हे सगळं समग्र नीट समजून घेऊन जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो तर किती वेगळा दृष्टिकोन त्याला प्राप्त होतो, किती खोली त्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच अभ्यास खूप महत्वाचा असतो आणि म्हणून संतांच्या चरणाशी बसूनच तो अभ्यास करावा लागतो. श्री विठ्ठल ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7. श्री भगवान वाच. इथे 2 श्लोकांचा सुरुवातीलाच गट केलेला आहे. ते मी 2 श्लोक पहिले वाचतो आणि मग आपण त्याचा विचार करू. मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातमव्ययमिष्यते ज्ञातव्ययमवशिष्यते. त्याचा पदच्छेद आहे मयी असक्त मनः. पहिला शब्द आहे मय्यासक्त मनः. मयि असक्त मनः पार्थम योगम युंजन मदाश्रयः असंशयम समग्रम मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. तच्छृणूचा पदच्छेद आहे तत् शृणु. आणि ज्ञानम ते अहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यत् ज्ञात्वा न इह भूयः अन्यत ज्ञातव्यम अवशिष्यते. ज्ञातव्यम अवशिष्यते असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे आपल्यासमोर. अर्थ पहिले वाचून घेऊ इथे दिलेला आणि मग विचार करू. श्री भगवान म्हणाले की अर्जुना मय्यासक्त मना पार्थ. अर्जुनाचं नाव आलंय पार्थ म्हणजे अर्जुन. माझे ठिकाणी ज्याचे चित्त आसक्त आहे. मय्या सक्त मना म्हणजे मयी आसक्त मना, हा मीच ज्याला आश्रय आहे. युंजन मदाश्रय हा असा जो तू चित्त निरोध स्वरूप योग करीत असता ज्या प्रकारे संशय न राहता असंशय मला पूर्णत्वाने जाणशील. समग्रम मला म्हणजे माम. यथा ज्ञास्यसी तत् शृणु. तो तत् म्हणजे तो प्रकार आता ऐक. शृणु म्हणजे ऐक असं भगवंत बोलतात. आणि पुढचे अर्थ बघून घेऊ. ज्ञानम तेहम म्हणजे मी तुला हे विज्ञानासह ज्ञान पूर्णपणाने सांगतो. हे जे वरती आहे ना ज्ञानम तेहम ते अहम तह म्हणजे अहम म्हणजे मी तुला हे ज्ञान विज्ञानासह. हे म्हणजे इदम. इथे इदम शब्दाला पहा. सर्व सविज्ञानम इदम. इदम म्हणजे हे विज्ञानासह सविज्ञान ज्ञान पूर्णपणाने अशेषतः म्हणजे पूर्णपणाने सांगतो. वक्ष्यामी जे म्हणजे यथ जाणल्यानंतर म्हणजे ज्ञात्वा. या म्हणजे इह लोकात. पुन्हा म्हणजे भूयः. भूयः जो शब्द आहे वरती त्याचा अर्थ पुन्हा. दुसरे काही म्हणजे अन्यत जाणावयाचे ज्ञातव्यम शिल्लक राहत नाही म्हणजे अवशिष्यते. शिल्लक राहत नाही अवशिष्यते. तर या अध्यायाची सुरुवात करताना पुन्हा एकदा आपल्याला मागचा जो अध्याय 6वा त्यातला जो शेवटचा श्लोक 47 क्रमांकाचा त्याचा विचार करावा लागणार. म्हणून मी हे बोललो की पहिले श्लोक वाचून घेऊ त्याचा अर्थ वाचून घेऊ
आणि मग ह्याची संगती कशी आहे या दोन्ही अध्यायांची, ही जी कांडाची मांडणी आपण केली, कर्मकांड संपून आता उपासना कांडाला सुरुवात होते. काय होता शेवटचा श्लोक? योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना. 47 क्रमांकाचा श्लोक होता ना. योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. म्हणजे माझ्या ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने श्रद्धायुक्त होऊन जो माझे भजन करतो. काय म्हणतात ते भगवंत शेवटच्या श्लोकामध्ये, मागच्या अध्यायाच्या, जो माझे भजन करतो तो सर्व योग्यांमध्ये देखील युक्ततम आहे असे माझे मत आहे. युक्ततमो मतः. सर्व योग्यांमध्ये तो युक्ततम आहे आणि माझ्या ठिकाणी संबद्ध झालेल्या चित्ताने श्रद्धायुक्त होऊन तो माझे भजन करतो. आता आचार्य असं म्हणतात, आणि म्हणून मी मगाशी जे बोललो, म्हटलं ना, विचारपूर्वक बोलतोय की का संतांचे पाय धरावे लागतात. आचार्य असं म्हणतात आहे की भगवंतांनी जेव्हा माझे भजन कर असं म्हटलं, तिथेच काय आहे, त्या बोलण्यातच भगवंतांनी एक प्रश्न उपस्थित केला की अरे माझे म्हणजे कोणाचे, हे सांगण्याची जबाबदारी आली ना. आता माझे म्हणजे कोणाचे, कल्पना करा. पुन्हा भगवद्गीता आपल्याला माहिती आहे कुठे सांगितलं जाते, कुरुक्षेत्रावरती. पहिल्या अध्यायात अर्जुनने काय म्हटलं, सेनयोरुभयोर्मध्ये, तिथे जाऊन माझा अर्थ तू स्थापन कर. आणि मग त्यांनी ते सगळं बघितलं, मग त्याचं काय झालं ते सगळं आपल्याला माहिती आहे. मुद्दा असा की तिथे अर्जुन एका विशिष्ट भूमिकेमध्ये रथामध्ये बसलेला आहे. तेव्हा तर गांडीव त्यांनी सोडूनच दिलेलं होतं हातात, धनुष्य. भगवंत कोणत्या भूमिकेत आहे? सारथ्याच्या भूमिकेमध्ये आहे. मग आता माझं भजन कर म्हणजे कोणत्या या सारथ्याचं भजन करायचं का, किंवा जे द्वारकाधीश गोपालकृष्ण आहेत त्यांचं भजन करायचं का? माझे म्हणजे कोणाचं? भगवान गोपालकृष्ण अनेक रूपामध्ये अर्जुनाला भेटत होते. त्यांचं आतेमामे भावंडाचं नातं सुद्धा होतं. मग त्या माझ्या भावाचं भजन मी करू का? कसं आहे बा, म्हणजे माझं भजन कर हा इति प्रश्न बीजम उपन्यस्य, आचार्य म्हणतात. म्हणजे त्या बोलण्यामध्येच प्रश्नाचं बीज आहे, जे भगवंतांनी मुद्दाम माझं भजन कर असं म्हणून. आणि म्हणून पहा, या अध्यायाची सुरुवात काय आहे, श्री भगवान वाच. आता अर्जुनाचा प्रश्नच नाही आहे, अर्जुनाने अजून काही प्रश्न विचारलेलाच नाही आहे. भगवंतांनी स्वतः तिथे मुद्दाम अशी सुरुवात करून दिली की तू माझं भजन कर. आणि आता भगवंतांवरती त्याच्यामध्ये जबाबदारी आलेली आहे की माझं म्हणजे कोणाचं हे सांगण्याची जबाबदारी आली. माझे, माम, माम म्हणजे माझे. अहम आवाम वयम माम मा आवाम नो अस्मान्ना. शाळेत केलेले तक्ते पाठ कामात येतात कधी कधी. द्वितीय विभक्ती, प्रथम वचन, एक वचन. माम माझे, माझे भजन कर. माझे म्हणजे काय हे आता भगवंत सांगणार. कोणाचे भजन? माझे भजन. आणि म्हणून सुरुवात श्री भगवान वाच आहे. आणि दुसरा प्रश्न निर्माण आहे, मदगतेन अंतरात्मा, मग की मदगत होऊन माझे भजन कसे करावे, हेही सांगायचं. कारण माझ्या ठिकाणी चित्त, हे सारखं सारखा तो विषय येतोय, नित्य युक्ता उपासते, हा विषय आपण मागच्याला खूप वेळा बोललो की किती महत्वाचं ते आहे. त्यामुळे माम म्हणजे माझं, ह्याला आता काय म्हणायचं, तत्. वेदांतामध्ये त्याला काय म्हणतात, तत्. आणि म्हणून या अध्यायापासून तत् या पदाच्या विवरणाला प्रारंभ होतो आहे. म्हणून अध्याय क्रमांक 7 ते 12 हे तत्पदनिष्ठ अध्याय समजले जातात. कशी संगती आहे बा, इतकी सुंदर संगती आहे प्रत्येक भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाची आणि त्याच्या पुढच्या अध्यायाशी असलेली अतिशय सुंदर संगती आहे, की आचार्यांनी आपल्याला सांगितली आहे. म्हणून आपल्या ती लक्षात तरी येते. आणि त्यांचा अवतारच त्याच्यासाठी होता, भगवंताला काय म्हणायचं आहे. आणि हा जो
तत्त्वम असे हे जे महावाक्य आहे ज्याचा आपण उल्लेख केला होता त्यातलं परमपूज्य मंदाते म्हणतात की त्वम पद हे जे पहिले 6 अध्याय झाले त्याच्यानंतर आता हे जे तत्पदाचे 6 अध्याय आहेत आणि मग पुढे शेवटचे 6 अर्थातच 80 पदाचे असणार आहेत. तर ते अधिक अधिक हा विचार गहन होत जातो असं मंदाते म्हणतात. त्वम पद जीव ज्याला आपण म्हटलं त्याचा विचार तुलनेने सापेक्षतेने समजायला सोपा आहे. त्याच्यापेक्षा तत्पद समजायला अजून कठीण आहे, गहन आहे. आणि आता हे दोन एक आहेत हे सांगणारं जे असी पद आहे की जिथे आता वाच्यार्थ सोडून लक्षार्थाकडे जावं लागतं, ते 6 पद, ते 6 अध्याय शेवटचे, तर त्यातला जो विचार आहे तो समजायला अजून गहन. आणि म्हणून मी म्हणालो की आपण वाच्यार्थाला चिकटून सध्या आहोत. त्वम म्हणजे जीव, त्यामुळे तत् स्वाभाविकच त्याचा वाच्यार्थ काय आहे? ईश्वर. त्यामुळे अजून ब्रह्माचा इथे विचार नाही. पुढचे 6 अध्याय जे आपल्या समोर तत्पद जे येणार आहे ते ईश्वर रूपाने येणार आहे. त्यामुळे तत् या पदाचं विवरणाला प्रारंभ होतोय. आणि मी जसं आत्ता बोललो की त्याचे प्रश्न त्याचं बीजच त्या शेवटच्या श्लोकामध्ये होतं 47 क्रमांकाच्या. आणि भगवंतांनी म्हणून इथे श्री भगवान उवाचेची सुरुवात, कारण भगवंतांनी आता सांगायला सुरुवात केली आहे. कारण माझं भजन कर, माझं म्हणजे काय, म्हणजे म्हणजे मी कोण, माझं आता पूर्ण स्वरूप सांगण्याची जबाबदारी आलेली. आणि भगवंतांनी स्वतः सांगितल्याशिवाय की भगवंत कसा आहे आपल्याला कसं कळेल? परमपूज्य मंदाताई तर इतकी सुंदर मांडणी करतात की नुसतं आता समजा माझ्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे कोणाला तरी, अशी कल्पना करू, तर एक तर तुम्ही मला पूर्णपणे जाणलं असल्याशिवाय किंवा मी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती सांगितलेली असल्याशिवाय तुम्ही माझी ओळख करून देऊ शकाल का? अगदी त्याप्रमाणे ज्यांनी भगवंताला जाणलेलं आहे अशा ज्ञानेश्वर माऊली, आचार्य, सद्गुरू ह्यांनी सांगितल्याशिवाय किंवा स्वतः भगवंतांनी सांगितल्याशिवाय भगवंत कसा आहे आपल्याला कसं कळणार? आणि म्हणून भगवंतांनी स्वतःबद्दल सांगणं हे अत्यंत महत्वाचं, कारण त्याच्याशिवाय आपल्यासारख्या अज्ञ जीवांना ते कळू शकत नाही. आणि नुसतं ते नाही, भगवंत कसा आहे हे सांगताना त्याचं महात्म्य जे वर्णन करावं लागणार आहे. उदाहरणार्थ मी जर नुसतं तुम्हाला म्हटलं की मी IT क्षेत्रामध्ये काम करतो, तर लगेच मनामध्ये प्रश्न येतो की नाही, अरे हो कळलं IT, पण नक्की कुठे, म्हणजे काय, कोणत्या कंपनीत, हार्डवेअर का सॉफ्टवेअरमध्ये? मग तुम्ही काय करता, मॅनेजमेंटमध्ये आहात का डेव्हलपमेंट साईडला आहात, इंजिनिअरिंग साईडला आहात? अच्छा, व्हाईस प्रेसिडेंट. मग व्हाईस प्रेसिडेंट कोणत्या क्षेत्राचे आहात तुम्ही, सेल्समध्ये आहात की मार्केटिंगमध्ये? हे जे म्हणजे थोडक्यामध्ये पूर्ण जे एक महात्म्य सांगितल्याशिवाय समोर त्याची पूर्ण माहिती कळू शकत नाही, त्याचं व्यापकत्व लक्षात येत नाही. तसं आचार्य म्हणतात की भगवंताचं जे एक विभूतिमत्व आहे, त्याच्या ज्या विभूती आहेत, त्याचं जे बल आहे, त्याचं जे ऐश्वर आहे, असं जे संपूर्ण त्याच्या महात्म्यासह जोपर्यंत भगवंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवंत कळला असं म्हणताच येत नाही. आणि हे तेव्हाच कळू शकतं जेव्हा तो स्वतःबद्दल आपल्याला माहिती देईल, सांगेल. आणि हे मी आता तुला कोणाला सांगतोय असं म्हणतात आहे भगवंत अर्जुनाला. आणि अर्जुनाची इथे अतिशय सुंदर काय आलेली आहेत, विशेषण आलेली आहेत खरं या पहिल्या श्लोकामध्ये. मय्यासक्त मना पार्थ, पहिलं विशेषण. मय्यासक्त, मयी आसक्त मना, ज्याचं मन फक्त माझ्या ठिकाणी चित्त त्याचं आसक्त आहे, असं पहिलं विशेषण. योगम युंजन मदाश्रय, की मीच ज्याला आश्रय आहे किंवा मीच
ज्याचा आश्रय आहे, म्हणजे माझ्याशिवाय त्याला दुसरा आश्रय नाही. अशा अर्जुना, तुला आता मी कुठल्याही प्रकारे संशय न राहता तू पूर्णपणाने मला जाणशील असं आता मी तुला सांगतो माझ्याबद्दल. पूर्णपणाने, समग्रम आपल्यासमोर जो शब्द आहे, किंवा पुढच्या श्लोकामध्ये पुन्हा काय आलेलं आहे, आता काही अवशिष्य, म्हणजे अवशिष्य राहणे, आता शिल्लकच राहणार नाही, संशय सुद्धा राहणार नाही. संशय कधी असतो, थोडंफार मग कळलं मला पण थोडंसं नाही कळलं, संशय नाही, असं सुद्धा नाही. आता जाणण्यासारखं काही शिल्लकच राहणार नाही. हे अजून एक विशेष आलेलं आहे पुढच्या श्लोकामध्ये. काय, की हे एक जाणलं असता जाणण्यासारखं दुसरं काही शिल्लक राहत नाही. अयम तू योगिनाम एव आश्रयम प्रतिपद्यते हि त्वा अन्यत साधनांतरम मयी एव आसक्त मना भवती. आचार्य म्हणतात आहे भाष्यामध्ये. एक खूप सुंदर सिद्धांत इथे आपल्यासमोर येतोय. त्या सिद्धांताचा अजून जास्तीत जास्त विचार आपल्याला करायचा आहे, कारण तिथेच आपली चूक होते. हे जे 6 अध्याय जे आपल्यासाठी जीव म्हणून सांगितले ना, तत्पदाचे सिद्धांत कसा येतोय समोर, आणि म्हणून म्हटलं हे सगळे बारकावे आपल्या अभ्यासातून निसटून जातात का आपण जेव्हा नुसता अर्थ वाचतो आपल्याला काही कळत नाही. म्हणून ते संतांच्या पायाशी बसून, म्हणजे डॉक्टर काका म्हणतात ते तसं, ती काही एजन्सी नाही आहे की बा आमच्याचकडे आलं पाहिजे समजून घेण्यासाठी. नाही, आपल्या बुद्धीचं एक काम नाही आहे, कारण आपल्या बुद्धी इतकी स्थूल आहे. का नाही कळत? अगदी सरळ गोष्ट आहे, अर्थ समोर असून कळत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की अजूनही बुद्धी ही स्थूल पातळीवरतीच आहे, नाही सूक्ष्मात जाण्याची ताकद आहे अजून. तो तो जो सिद्धांत आहे मी जो म्हणतोय की तो आपल्या समोर येतोय, तो असा आहे की काय म्हटलंय ते भगवंतांनी, अर्जुनाचे जे आपण विशेषण बघतोय त्यांनी स्वतःचाच, म्हणजे त्यांनी माझ्याच ठिकाणी चित्त त्याचा आसक्त आहे एवढंच नव्हे, तर ज्याचा आश्रय सुद्धा मी आहे. अयम तू योगी माम एव आश्रयम प्रतिपद्यते हित्वा अन्यत साधनांतरम मयी एव आसक्त मना भवती. सिद्धांत असा आहे की, एक उदाहरण देतो सिद्धांत सांगण्याचे, म्हणजे अजून जास्त सांगतो. समजा मला भारतात जायचं आहे, भारतात जाणं हे ध्येय आहे समजा, ते फल आहे. मग ते फल प्राप्त होण्यासाठी मला विमानाचा आश्रय करावा लागतो, बरोबर. हे विमान हे काय झालं, त्याचं साधन झालं, म्हणजे मला साधनाचा आश्रय करावा लागतो. आणि मग मी योग्य त्या साधनाचा आश्रय केला, म्हणजे समजा मी सायकल घेतली तर पोचीन का मी भारतामध्ये? नाही, म्हणजे पहिले तर साधनही योग्य असावं लागतं. पण असं गृहीत धरू आपण की मी योग्य साधनाचा आश्रय केला, विमानाचा आश्रय केला मी, की मला भारतात जाण्याचं जे फल आहे ते प्राप्त होतं. पण याच्यात गंमत अशी आहे, याच्यात म्हणजे व्यवहारात तुम्ही कुठलीही घ्या, गंमत अशी आहे, साधन वेगळं आहे, साध्य वेगळं आहे. आता साधन या सिद्धांताची दिशा लक्षात आली. अरे, ज्याचं ध्येय फलसुद्धा मीच आहे, आणि ज्याने आश्रयही माझाच केलेला आहे. काय बारकावा आहे पहा, काय मार्मिकता आहे, कशी निसटते आपल्या हातातून डोके. कारण बुद्धी नाही एवढी सूक्ष्म, मी मगाशीच बोलली, खूप स्थूलामध्ये विचार करतो आपण. आणि गंमत अशी होते की आपण सर्वजण परमार्थ करत असताना सुद्धा आपला आश्रय चुकलेला असतो. म्हणजे कसं, पूजेला बसलो, उदबत्तीचा आश्रय, तपकाचा आश्रय, दिव्याचा आश्रय, फुलांचा आश्रय, मंत्राचा आश्रय. कारण मला काय वाटत असतं, ह्यानी मला भगवंताची प्राप्ती होणार. एवढा सगळा अर्थ त्या मैयासक्त मनामध्ये आहे. हे जोपर्यंत सुरू आहे, मग हे करू नये का? नाही, मग करू नये असं असतं तर मग सांगितलं नसतं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, आहे ना भगवद्गीत, भगवंत स्वतः सांगतात.
प्रश्न अधिकाराचा आहे. कारण हे जो करतो तो एक तर कर्माचा किंवा उपासनेचा अधिकारी असतो. माझं चित्त पुरेसं शुद्ध आणि शांत झालं नसेल तर माझ्यासाठी हेच साधन आहे. पण जसं माझी उपासना परिपक्व होते आणि त्याची भक्तीमध्ये परिणती होते, मग तेव्हा जे रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आपण नेहमी पाहतो, बरोबर, म्हणजे देवीला वाहण्यासाठी, त्या काली मातेला वाहण्यासाठी फुलं हातात घ्यायचे, पण ते फुलं हातात घेतानाचा जो काळ आहे तेवढ्या काळामध्ये ते देवीच्या रूपात हरवून जायचे. ते फुल एक तर हातातच राहायचं, पडून जायचं, पण मध्येच आठवण आली व्हायची तर आठवण आल्यानंतर पुन्हा व्हायच तोवर जो वेळ जातो ते स्वतःच्या डोक्यावर वाहून घ्यायचे. ह्याला म्हणायचं भगवंताच्या प्राप्तीसाठी घेतलेला भगवंताचाच आश्रय. ह्याला भक्ती असं म्हणतात. आणि आधीचे जे टप्पे आहेत ते सगळे उपासना कर्म, की मग मला विशिष्ट कंपनीचीच उदबत्ती लागते, मग मला तो चंदनच शुद्ध मराठीत फ्लेवर लागतो. चुकून चमेली आणला बायकोनी, तर ती चमेली आणि बायको दोन्ही कोमजून जाईल इतक्या प्रेमळ शब्दामध्ये मी तिचा समाचार घेतो. फुलं मला विशिष्ट पद्धतीचीच लागतात. शंकराला पांढरं म्हणजे पांढरच, गणपतीला लाल म्हणजे लालच, हे नियम अगदी पाठ असतात मला. म्हणजे थोडंसं आपण विनोदाने बोलतोय, पण मुद्दा एवढाच आहे की ह्याच्यामध्ये जोपर्यंत मी अडकलेला आहे, कल्पना करा, म्हणजे भगवंत दूरच राहिला की नाही, हे सुरू कोणासाठी आहे? इज इट अन एंड इन इट सेल्फ? नो, इट इज अ मीन टू अचीव्ह सम अदर एंड. आणि अजून, कारण तोपर्यंत माझी भूमिका काय असते की हे करून मला भगवंताची प्राप्ती होणार. म्हणून त्या गोष्टीला प्रत्येकाला एक मूल्य आहे आणि एक मर्यादा आहे. योग्य वेळेला योग्य त्याच गोष्टी कराव्या लागतात, हेही खरं आहे. नाही ते सांगितलंच नसतं, मी सातत्याने सांगतोय की नाही ते सांगितलंच नसतं करायला. पण प्रत्येक गोष्टीचा एक अधिकारी असतो. आणि म्हणून इथे हे जे अर्जुनाची विशेषण आहेत अत्यंत महत्वाची आहे, की माझ्या ठिकाणी ज्याचं चित्त आसक्त आहे आणि मीच ज्याचा आश्रय आहे, त्याने आश्रयही भगवंताचाच आहे आणि प्राप्तीही भगवंताचीच आहे. आणि हे कसं करायचं हे मी तुला आता, हे जे ज्ञान आहे ते मी तुला पूर्णपणाने सांगतो. कशासह सांगतो? विज्ञानासह सांगतो, असं भगवंत म्हणतात. की जे जाणल्यानंतर आता पुन्हा दुसरं जाणावयाचं शिल्लकच काही राहणार नाही. अशेषतः. आता विज्ञान सहितम याचा अर्थ स्वानुभव संयुक्तम असा आचार्यांनी केलेला आहे. अनुभवासहित, निशेषतः किंवा संपूर्णपणे असा त्याचा अर्थ. विज्ञानसहितम हा आचार्यांनी केलेला अर्थ आणि माऊलींनी केलेला अर्थ आपल्यासमोर पोयांच्या माध्यमातून येणार आहे. हा वेगळा आहे. हे आपण मागच्या वेळेला एकदा बोललो होतो. विज्ञान या शब्दाचा अर्थ आचार्यांनी आणि माऊलींनी सातत्याने तो अर्थ वेगळा केलेला आहे. पण ते दोन्ही अर्थ किती छान लागू पडतात ते दोघांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. ते आपल्याला, आपण बघणारच आहोत, ते अभ्यासणार आहोत. पण आचार्यांनी पुन्हा केलेला अर्थ आहे विज्ञानसहितम, म्हणजे स्वानुभव संयुक्तम, अनुभवासहित असलेलं ज्ञान. कारण अनुभव विरहित ज्ञान जे असतं त्याला माहिती असं म्हणतात. आता भारतात जाण्याचं उदाहरण आपण घेतलं, त्यामुळे आता भारतात सध्या कशाचं दिवस आहेत? जे भारतात राहत आहेत भाग्यवान त्यांना माहिती आहे, आंब्याचे दिवस आहेत. हापूस आंबा. आमच्या ऑफिसमध्ये अमेरिकेतले अनेक अमेरिकन लोक आहेत आमच्या ऑफिसमध्ये. अमेरिकन म्हणजे अभारतीय म्हणूया, अमेरिकनच असं नाही, पण जे अभारतीय, त्या सगळ्यांना मी सांगतो की इफ यू हॅव नॉट टेस्टेड इंडियन मँगो, स्पेशली अल्फान्सो, देन यू हॅव नॉट टेस्टेड मँगो, असं मी सगळ्यांना अगदी अभिमानाने सांगत असतो. मग ते म्हणतात हो का, काय म्हणजे व्हॉट इज सो स्पेशल अबाउट इट, टेल मी. मग मी त्यांना पुढचे 10-15 मिनिटं आंबा या विषयावर मी काय करतो, व्याख्यान देतो. कळलं का त्यांना आंबा?
सगळं वर्णन करतो मी जेवढं शक्य आहे. त्याचा रंग कसा असतो, त्याचा टेक्स्चर, इंग्लिश शब्द वापरतो मुद्दाम, कारण त्या भाषेत असताना समजून सांगावं लागतं. त्याचं टेक्स्चर, त्याचा रंग, त्याचा वास किती दुरून येतो, काय सगळं सगळं सांगतो. तरी सुद्धा ते माझ्याकडे असे बघत असतात नुसते. मग मला परमपूज्य काकांचं ते उदाहरण आठवतं, खरं का, असं का, बरं का. ज्यांनी प्रवचन ऐकल्यात काकांची त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय. कारण ही नुसती माहिती ना, आंब्याची नुसती माहितीच मिळाली त्यांना. पाहिजे तुम्ही फोटोही दाखवू शकतो. देवगडचा हापूस आंबा कसा दिसतो. आंबा कळला का त्यांना? नाही कळला. जोपर्यंत प्रत्यक्ष तो आंबा त्या डोळ्यांनी पाहत नाहीत आणि तो वासच त्या आंब्याचा घमघमाट जो आहे तो घेत नाही स्वतः. म्हणजे पुन्हा चित्रात दाखवलेला आंबा वेगळा, पण स्वतःच्या डोळ्यांनी जोपर्यंत त्या आंब्याचा तो पिवळा धम्म रंग ते बघत नाहीत, त्याचा तो घमघमाट जो आहे, वास, सुवास, सुंदर सुगंध तो घेत नाही, आणि जोपर्यंत त्या आंब्याचा एक घास किंवा एक रस असेल तर त्याचा एक चमचा म्हणा आपल्या जिभेवरती ठेवत नाही, हे सगळ्या गोष्टी जेव्हा ते करतील तेव्हा काय होतं, आंबा नावाच्या विषयाच्या ज्ञानाचं विज्ञान होतं. तर तोपर्यंत व्याख्यान देता येईल, निबंध लिहिता येतील, पुरस्कार सुद्धा मिळवता येतील. आंबा या विषयावर लिहिलेला निबंध. आंबा नाही कळणार. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे, विज्ञान सहितम स्वानुभव संयुक्तम, अनुभवासहित निशेष. म्हणजे असा आंबा जेव्हा अनुभवाला येतो तेव्हा अजून अधिक काही बोलणं उरतं का आंब्याबद्दल? काहीच उरत नाही. म्हणून निशेषतः संपूर्णपणे आता मी तुला हे ज्ञान समजून सांगणार आहे. विज्ञान सहितम स्वानुभव संयुक्त. आणि पुढे मत मत तत्वज्ञो यह स सर्वज्ञो भवती. म्हणजे काय होईल, त्यांनी हे जाणल्यानंतर काय होईल, पुन्हा दुसरे काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही, असं भगवंत अर्जुनाला म्हणाले. म्हणजे श्रोत्याचं एक जिज्ञासा निर्माण व्हावी, श्रोत्याचं चित्त केंद्रित व्हावं, त्याला त्या विषयाचं महत्त्व पटावं, या दृष्टीने ही मांडणी असं आचार्य म्हणतात. भगवंत सांगतात की अरे, मी तुला आता जे ज्ञान विज्ञानासहित सांगणार आहे त्याचं महात्म्य काय आहे माहिती आहे का तुला? असं म्हणलं की आपण कसे लगेच कान टवकारतो की नाही, कारण आपल्या कामाची गोष्ट असली की आपण लगेच अर्थातच कोणाचे स्वाभाविकच आहे. तसं की तत्वतः तू मला जो जाणणारा आहेस, तत्वतः तत्वतः मी कोण आहे हे एकदा तुला कळलं की तू सर्वज्ञ होशील. आणि नुसतं ते नाही, आचार्य पुढे म्हणतात, अतो विशिष्ट फलत्वाद दुर्लभम ज्ञानम. म्हणजे अतिउत्तम फल देणारे हे असल्यामुळे हे जे ज्ञान आहे हे अतिउत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट फल देणार असल्यामुळे हे दुर्लभ आहे. पुन्हा अर्जुनाची जिज्ञासा जागृत करणारं, त्यांनी योग्य चित्त आपल्याकडे देऊन हे ज्ञान जसं ग्रहण करायला हवं विज्ञानासहित, तसं त्यांनी ते करावं या दृष्टीने त्याची काय करतात आहे, मनोभूमिका तयार करतात आहे. आणि नुसतं एवढंच नाही, ते इथे त्याला काय म्हटलंय खरं, मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मदाश्रया. त्याला योगीच म्हटलंय आता इथे भगवंताने. अजून नसेल तू ना अनुभव, पण हे जे काही तू आत्तापर्यंत सगळं ऐकलंस, एवढं सगळं ज्ञान, त्याच्यामुळे तू माझ्या ठिकाणी चित्त तुझा आसक्त असलेला आणि मीच तुला आश्रय असल्यामुळे हा जो चित्त निरोध स्वरूप योग करीत असता, आता पुढचा हा जो योग आहे तो मी तुला सांगणार आहे, त्याला योगच म्हटलेला आहे ते, योगम युंजन मदाश्रय. असे हे दोन श्लोक एकत्र करून आपल्याला हा विचार करायचा आहे. 1 मिनिट राहिलेला आहे. मी एक ओवी वाचण्याचं पुण्य घेतो आणि मग आपण थांबूया. ऐका मग तो श्री अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झाला असे. आता मी आत्ता जे बोललो ते झालंय पहिल्या ओळीने, की श्रोते हो ऐका. मग तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की तू आता योगाचे श्रवण करून समाधानयुक्त झाला आहेस. योगयुक्तच म्हटलंय त्याला. आतापर्यंत मी जे तुला वर्णन केलं, विशेषतः 6व्या अध्यायामध्ये योगाचं सगळं वर्णन केलं, त्याने तू समाधानयुक्त झालेला आहेस. असं कोण म्हणताय? तो श्री अनंतू.
आणि मग पुढे आता सगळं ज्ञान विज्ञानासहित सगळं ज्ञान भगवंत त्याला देणार आहेत. पुन्हा एकदा माऊलींनी केलेला अर्थ विज्ञानाचा वेगळा आहे, तो 6व्या ओळीमध्ये आपल्यासमोर येणार आहे की अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान माऊली म्हणते. तोही अर्थ आपण बघणार आहोत, पण पुढच्या शुक्रवारी, कारण आपली नेहमीप्रमाणे वेळ झालेली आहे. पण मला असं वाटतंय की थोडंसं एक 7व्या अध्यायामध्ये एक प्रवेश आपण करण्याचा जो एक प्रयत्न केला, त्याची मदत तुम्हाला नक्कीच झाली असेल. पुन्हा आपण पुढच्या वेळेला उजळणीच्या निमित्ताने त्याचा पुन्हा एकदा सारभूत विचार करणार आहोत, की जेणेकरून आपली सुद्धा एक छान मनोभूमिका तयार होईल. आणि आपल्याला आता पुढच्या 6 अध्यायांमध्ये, म्हणजे या उपासना कांडामध्ये किंवा तत्पद झाल्यानंतर आता त्वम पदाचं विशेषतः वाच्यार्थाचं जे वर्णन आपल्याला काय ऐकायचं आहे. लक्षार्थ नाही, मी जसं म्हणालो, लक्षार्थ तो असी पदाच्या येणार आहे. कारण त्वमचा पण लक्ष्यार्थ आणि तत्चा पण लक्ष्यार्थ, कुटस्थ आणि ब्रह्म, कारण असी पद त्याच्याशिवाय सिद्धच होत नाही. कारण जीव आणि ईश्वर एक होऊ शकत नाही. एक अल्पज्ञ, एक सर्वज्ञ, हे सगळं आपल्याला माहिती आहे. ह्या दृष्टीने आपल्याला तर पुढचे 6 अध्याय जे आहेत ते ऐकायचे आहेत. तर आज आपण इथे थांबू आणि आजचे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.